विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास हा भाग व्याकरणाचा पाहणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज क्रमांक आहे 116। तुम्ही ते 116 पेज क्रमांक काढायचा आहे आणि ते पाहायचं आहे। इथे ज्याने पहिलं विधान त्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात केलेली आहे, खालील वाक्ये वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षामध्ये घ्या। आता अर्थात तुमचं जे काही पूर्वज्ञान आहे, या तुमच्या पूर्वज्ञानावर इथे आता काही वाक्य दिलेले आहे आणि त्या वाक्यातील जो अधोरेखित शब्द आहे त्या अधोरेखित शब्दाची लक्षणे कोणती आहेत ते तुम्ही इथे सांगायचं आहे। त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण ती लक्षामध्ये घ्यायची आहे। त्यातलं पहिलं वाक्य आहे, सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात। या वाक्यातील प्रतिक्षण हा असणारा सामासिक शब्द। दुसरं वाक्य आहे, त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले। या वाक्यातील राष्ट्रार्पण या शब्दाला, या वाक्यातील या सामासिक शब्दाला अधोरेखांकित केलेलं आहे। तिसरं वाक्य आहे, सतत विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यायोग्यतेचा विचार करतेच। योग्यायोग्यतेचा या शब्दाला इथे अधोरेखांकित केलेलं आहे। आणि पुढचं शेवटचं वाक्य आहे, लंबोदराला मोदक प्रिय आहेत। या वाक्यामध्ये लंबोदराला हा जो शब्द आहे तो इथे अधोरेखित केलेला आहे। आता या अधोरेखित केलेल्या शब्दांची काही वैशिष्ट्ये कदाचित आपल्या लक्षामध्ये आली असतील। आता त्यावरून त्यांनी इथे खाली कृती दिलेली आहे। ती कृती अशी आहे, अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा। प्रतीक्षण, राष्ट्रार्पण, त्यानंतर योग्यायोग्य आणि लंबोदर हे जे काही सामासिक शब्द आहेत, या सामासिक शब्दामध्ये कोणते दोन शब्द आलेले आहेत ते शब्द तुम्ही ते ओळखायचे आहे आणि दिलेली जी चौकट आहे त्या चौकटीत आपण ते लिहायचे आहे। इथे आपण पाहू आता सामासिक शब्द। सामासिक शब्द त्याच्यानंतर ज्या चौकटी आहेत इथे त्या दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी या दोन चौकटीमध्ये कोणकोणते या दोन शब्द एकत्र येणार आहेत ते सांगितलेलं आहे किंवा दिलेलं आहे। आणि आता तुमचा विग्रह कोणता होतो आहे, विग्रह कोणता होणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे। आता म्हणून विग्रह म्हणजे काय हे आपण मागच्याच तासिकेला शिकलेलो आहोत। सामासिक शब्द म्हणजे काय, त्याची व्याख्या कोणती आहे हेही आपण किंवा मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे। ते याच्याच करता की प्रत्यक्ष वेळेला ज्या वेळेला आपण समासाचा अभ्यास करणार आहोत तेव्हा नेहमी करता ते शब्द आता आपल्या कानावर पडणार आहे आणि त्या वेळेला त्या शब्दाची काय व्याख्या आहे आणि ते शब्द कुठे केव्हा कसे वापरतात वगैरे जी तुम्हाला जी पूर्वज्ञान जे आहे तुम्हाला ते दिलेलं आहे। दुसऱ्या ठिकाणी विग्रह आहे, तर म्हणून इथे पाहता शब्दाचं प्रतीक आहे प्रतिक्षण। प्रतिक्षण हा इथं सामासिक शब्द दिलेला आहे। आता प्रतिक्षण या सामासिक शब्दामध्ये कोणते दोन शब्द येतात तर त्या
त्यामधला पहिला आहे प्रति, दुसरा या ठिकाणी आहे क्षण, प्रतिक्षण. आणि याचा आता विग्रह जो होणार आहे तो आहे प्रत्येक क्षणाला. प्रत्येक क्षणाला. आता मुलांनो आपण हा त्याचा अर्थात हे उदाहरण जे आहे पुस्तकातलं, विषयामध्ये हा चित्राचं पालन आहे तो त्यांनी ते दिलेला नाही, पण आपल्या पूर्व ज्ञानावरून या शब्दांचा विग्रह कोणता होतो आहे तेही आपण ते सुद्धा इथे पाहतो आहोत. दुसरा शब्द आहे राष्ट्रार्पण. राष्ट्रार्पण या शब्दामध्ये राष्ट्र आणि अर्पण असे जे दोन शब्द आहेत तर ते इथे दिलेले आहेत. आणि याचा विग्रह होतो आहे राष्ट्राला अर्पण. राष्ट्राला अर्पण किंवा राष्ट्रासाठी अर्पण. राष्ट्राला अर्पण किंवा राष्ट्रासाठी अर्पण. तिसरा जो शब्द आहे तो आहे योग्यायोग्य. योग्यायोग्य त्यामध्ये आहे योग्य आणि अयोग्य. हे दोन शब्द जे आहेत तर हे दोन शब्द या सामासिक शब्दामध्ये आलेले आहेत. याचा विग्रह होतो आहे योग्य किंवा अयोग्य. योग्य किंवा अयोग्य. पुढचा शब्द चौथा आहे लंबोदर. लंबोदर यामध्ये आहे लंब आणि त्यानंतर उदर. त्याचा विग्रह आहे लंब आणि उदर असा तो. लंब आहे उदर असा तो. आता यापुढे याचा जो समास कोणता होणार आहे तो समास तुम्हाला सध्या लिहिणं काही सांगत नाहीये. याचं कारण काय की पूर्ण समासाची जी ओळख आहे, पूर्ण समासांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास अजूनपर्यंत आपण इथे केलेला नाहीये. आपण फक्त ज्या बाबींची माहिती घेतलेली आहे, सामासिक शब्द आणि त्याच्यानंतर विग्रह. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही वरील उदाहरणं आहेत या उदाहरणावरून आपल्या असे लक्षामध्ये येते की वरील प्रत्येक शब्दात दोन वेगवेगळे शब्द आहेत. बोलताना आपण त्या दोन शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणे एक शब्द तयार करतो. तसं प्रतिक्षण हा शब्द प्रत्येक क्षणाला या दोन शब्दासाठी वापरतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणालाच समास असं म्हटलेलं आहे आणि समासाची व्याख्या आपण ही अगोदरच पाहिलेली आहे. म्हणजे त्याची व्याख्या काय समासाची? शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. अतिशय सोपी अशी असणारी व्याख्या आहे. अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. मग पाहता प्रत्येक क्षणाला हे जे दोन शब्द आहेत याच्या या ठिकाणी प्रतिक्षण असं म्हणतो आहे.
माता प्रतिक्षण हा झाला इथे सामासिक शब्द. राष्ट्राला अर्पण किंवा राष्ट्रासाठी अर्पण या दोन शब्दाकरता आपण राष्ट्रार्पण असा सामासिक शब्द तयार केलेला आहे. त्यानंतर योग्य किंवा अयोग्य या दोन शब्दाकरता योग्यायोग्य असा सामासिक शब्द तयार केलेला आहे. लंब आहे उदर असा तो या सर्व शब्दांसाठी लंबोदर असा आपण सामासिक शब्द तयार केलेला आहे. मग हा सामासिक जो शब्द आहे हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्याकरता आपण त्याची फोड करून दाखवतो आहे. मग या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. तुम्ही इथे पाहता वरती आपल्या बरोबर इथे दिलेला आहे सामासिक शब्द. मध्ये आपण या ठिकाणी कोणत्या दोन शब्दापासून त्या सामासिक शब्दामध्ये कोणते दोन शब्द आलेले आहेत ते शब्द आपण इथे लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्या सामासिक शब्दाचा जो विग्रह आहे तो विग्रह कसा होतो आहे तेही इथं आपण पाहिलेलं आहे. आता याच पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इथे पुन्हा एक तक्ता दिलेला आहे. त्यात दिलेला आहे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह. की सामासिक शब्द कसे आहेत आणि त्यांचा विग्रह आपण कशा पद्धतीने करतो आहोत. मुलांनो या ठिकाणी फक्त तुम्हाला एक जी प्राथमिक माहिती जी आहे ही प्राथमिक माहिती समासाचं हे जे पहिला जो भाग आहे 116 पेज नंबर वरचा त्यावरती दिलेली आहे. इथे पाहता सामासिक शब्द या ठिकाणी आहे ज्ञानामृत. आता ज्ञानामृत या शब्दामध्ये कोणते दोन शब्द आलेले आहेत ज्ञान आणि अमृत. एक ज्ञान आहे दुसरा आहे अमृत. आता या सामासिक शब्दाचा जो विग्रह आहे तो इथे त्यांनी केलेला आहे ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत. दुसरा शब्द आहे घरोघर सामासिक शब्द त्याचा विग्रह आहे प्रत्येक घरी. अहोरात्र याचा विग्रह आहे अह म्हणजेच दिवस आणि रात्र. जितेंद्रिय या सामासिक शब्दाचा विग्रह आहे जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. मुलांनो ही सगळी जी काही शब्द इथे दिलेली आहेत सामासिक शब्द ही सगळी सामासिक शब्द समासाच्या वेगवेगळ्या प्रकारामधली आहेत. हिच्यामध्ये काही अव्ययीभाव समासातली आहेत, काही तत्पुरुष समासातली आहेत, काही द्वंद्व समासातली आहेत, काही बहुव्रीही समासातली आहेत. आणि शिवाय जे तत्पुरुष समास आहे त्याचेही आपल्या अभ्यासात 3 प्रकार दिलेले आहेत. द्वंद्व समासाचेही 3 उपप्रकार दिलेले आहेत. आता हा सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह कसा करायचा कशा पद्धतीने करायचा आहे त्याच्यानंतर त्या समासाची व्याख्या काय आहे त्या समासाचे वैशिष्ट्य कोणते आहेत हे जेव्हा आपण पाहू तेव्हा हा सगळा आजचा जो भाग आहे तो तुमच्या नक्कीच तेव्हा जास्त डिटेलमध्ये तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. सामासिक शब्दामध्ये कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. हा सामासिक शब्द आहे तो केव्हा बनतो कमीत कमी 2 शब्द असतील तेव्हा. एका शब्दाचा सामासिक शब्द बनत नाहीये. मुलांनो समास म्हणजे शब्दांची काटकसर. आता काटकसर कशी आहे लंब आहे उदर असा तो इतकं म्हणण्यापेक्षा लंबोदर. जिंकली आहे तर इंद्रिये ज्याने असा तो इतकं म्हणण्यापेक्षा जितेंद्रिय. समास म्हणजे शब्दांची असणारी काटकसर. मग या समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असं आपण म्हणतो आहे.
त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे चार मुख्य प्रकार पडतात. त्याच्या काही आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. पद प्राधान्य. दुसरा इथं कॉलम दिलेला आहे समासाचे नाव. तिसरा काही कॉलम दिलेला आहे उदाहरणे. आणि याच्या पुढे आपल्या माहिती करता आपण चौथा आपण कॉलम करू त्याचा असणारा विग्रह. म्हणजे एक एक शब्द व्यवस्थित तुमच्या तो लक्षामध्ये येणार आहे. पद प्राधान्य त्यातलं पहिलं जे आहे दोन पदापैकी कुठल्या पदाला प्राधान्य आहे त्यात एक दिली आपण दिलेले आता पहिले पद प्रधान. म्हणजे ज्या शब्दामध्ये पहिले पद प्रधान आहे, पहिल्या पदाला महत्व आहे, अशा त्या सामासिक शब्दाला आपण अव्ययी भाव समास असे म्हणतो. दोन पदापैकी पहिल्या पदाला जिथे अधिक महत्व दिले जाते किंवा त्यातील पहिलं पद जे आहे ते पद प्रधान असते, अशा सामासिक शब्दाला आपण अव्ययी भाव समास असे म्हणतो. इथे याची आता ती व्याख्या दिलेली आहे. आपलं आता उदाहरण इथे दिलेलं आहे. प्रतिदिन म्हणजे काय, ज्याचा विग्रह जर सुद्धा आपण केला तर तो काय होतो आहे प्रत्येक दिवशी. या प्रत्येक दिवशी हे जी दोन पद आहेत त्यातील प्रत्येक हा जो हे जे पहिलं पद आहे ते पहिलं पद इथे महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रतिदिन हा जो शब्द आहे तो शब्द अव्ययी भाव समासातील असणारा शब्द आहे आणि त्याचा विग्रह होतो आहे प्रत्येक दिवशी. उदाहरण दुसरं पाहत आपलं दिवसेंदिवस हा या ठिकाणी सामासिक शब्द आहे. आपण याचा विग्रह जर समजा केला तर तो असा होतो आहे प्रत्येक दिवशी. आता म्हणलो प्रत्येक हे इथं अव्यय आहे आणि म्हणून प्रत्येक दिवशी या दोन पदातील प्रत्येक हा जो शब्द आहे तो इथे महत्वाचा आहे. या ठिकाणी या पहिल्या पदाला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून दिवसेंदिवस या सामासिक जो शब्द आहे तो अव्ययी भाव समास. या सामासिक शब्दाचा समास होतो आहे अव्ययी भाव समास आणि त्याचा विग्रह होतो आहे प्रत्येक दिवशी. तर दुसरा आहे दुसरे पद प्रधान. आता ज्या सामासिक शब्दातील दुसरं पद प्रधान आहे म्हणजे दुसरा शब्द प्रधान आहे, दुसरा शब्द मुख्य आहे, अशा वेळेला तो जो शब्द आहे त्या शब्दाचा समास होतो आहे तत्पुरुष समास. ज्या ठिकाणी दुसऱ्या पदाला प्राधान्य मिळते, ज्या ठिकाणी दुसरे पद महत्वाचे असते, असा जो सामासिक शब्द असेल त्याला आपण तत्पुरुष समास असे म्हणतो. त्याचे उदाहरण पाहता सूर्योदय, सूर्याचा उदय. त्यानंतर अनाथाश्रम, अनाथांसाठी आश्रम. मुलांनो इथे पाहता सूर्याचा उदय आणि अनाथांसाठी आश्रम हिच्यामधील सूर्याचा या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि अनाथांसाठी आश्रम, अनाथांसाठी यामध्ये साठी हा प्रत्यय लागलेला आहे. इथं हा प्रत्यय कसा लागतो, का लागतो आहे हे आपण जेव्हा तत्पुरुष समास पाहू तेव्हा तुमच्या ते लक्षामध्ये नक्कीच येईल. पण तुम्हाला या ठिकाणी फक्त एक समासाची ओळख किंवा प्रत्येक समासामधला कुठल्या शब्दाला प्राधान्य दिले जाते तिच्यावरून समास कसा ओळखायचा आहे ही एक फक्त पूर्व
प्राथमिक माहिती तिच्याकडची दिलेली आहे. त्यानंतर तिसरा आहे की दोन्ही पदे प्रधान. ज्या सामासिक शब्दातील दोन्हीही पदांना महत्व दिले जाते. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे प्रधान असतात, दोन्ही पदे मुख्य असतात, कुठल्याच पदाला राग येण्याचं कारण नाही. तर सांगायचा अर्थ असा आहे की ज्या पदामध्ये, ज्या शब्दामध्ये दोन्हीही पदांना पूर्वपद आणि उत्तरपद किंवा पहिलं पद किंवा दुसरं पद त्याला प्राधान्य मिळते, तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व समास होतो आहे. आता या द्वंद्व समासाचेही आपल्याला 3 उपप्रकार आपण ते अभ्यासणार आहोत. त्याचे उदाहरण दिलेलं आहे. खरे खोटे याचा विग्रह होतो आहे खरे आणि खोटे. म्हणजे जी दोन्ही जी पदं आहेत, म्हणजे खरं याही पदाला प्राधान्य आहे आणि त्यानंतर खोटे याही पदाला प्राधान्य आहे. खरे खोटे याचा विग्रह होतो आहे खरे आणि खोटे. उदाहरण दुसरं पहा. पती पत्नी, पती किंवा पत्नी. आता या ठिकाणी पती या पदालाही महत्व दिलेलं आहे. हेही पद प्रधान आहे आणि त्यातलं पत्नी हे जे हे हा जो शब्द आहे, हे जे पद आहे तेही ते महत्वाचं आहेच. म्हणून पती किंवा पत्नी हा झाला याचा विग्रह झालेला आहे. दोन्ही पद इथे महत्वाची आहेत, प्रधान आहेत, म्हणून या ठिकाणी द्वंद्व समास होतो आहे. त्यानंतरचं जे चौथा आहे, चौथा प्रकार, दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. पहिल्या पदालाही महत्व, दुसऱ्या पदालाही महत्व तितकंच त्या ठिकाणी आहे. परंतु या दोन्ही पदांच्या महत्वापेक्षा किंवा या दोन्ही पदांचा जो अर्थ आहे त्या अर्थापेक्षा तिसऱ्याच पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा आपण त्याला बहुव्रीही समास असे म्हणतो. उदाहरण दिलेलं आहे अथांग. आता पहा, अथ आणि अंग, आता या दोन शब्दांचा जो अर्थ आहे स्वतंत्र वेगवेगळा अर्थ, तो इथं न घेता या दोन शब्दांचा वेगळाच इथं आपल्याकडे तिसरा अर्थ घेतलेला आहे. मग त्याचा विग्रह असा होतो आहे, ज्याचा थांग लागत नाही असा जो. अथांग शब्द, अथांग हा सामासिक शब्द, याचा विग्रह असा आहे ज्याचा थांग लागत नाही असा तो. मग सांगा मला आता, असा तो कोण आहे? कुणाचा थांग लागत नाहीये? तर समुद्र, समुद्राचा थांग लागत नाही. समुद्र किती खोल आहे हे आपण याचं जे मोजमाप आहे ते आपण करू शकत नाही. तो किती लांब आहे, तो किती रुंद आहे हे आपण ठरवू शकत नाहीये. आणि म्हणून आपण म्हणतो बा अथांग, समुद्र हा अथांग आहे. शब्द दुसरा आहे पूर्ण ब्रह्म. याच्यातलं पहिलं पद आहे पूर्ण, दुसरं पद आहे ब्रह्म. इथे आपण पूर्ण या शब्दाचाही विचार केलेला नाहीये, स्वतंत्रपणे ब्रह्म या शब्दाचाही विचार केलेला नाहीये. तर या दोन्ही शब्दावरून आपण इथे तिसऱ्याच पदाचा तिसऱ्याच जो अर्थ आहे तो अर्थ घेतलेला आहे पूर्ण ब्रह्म. त्याचा विग्रह होतो आहे पूर्ण ब्रह्म आहे असे ते. मग काय आहे? अन्न. आपण जे रोज जेवण करतो, आपण रोज जे अन्न घेतो आहे त्याला आपण पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे कोणत्या पदाला प्राधान्य आहे त्यावरून त्यांनी आपल्याला या ठिकाणी समासाचं नाव सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी पहिल्या पदाला प्राधान्य आहे तिथं अव्ययीभाव समास होतो. जिथे दुसरं पद प्रधान आहे, दुसऱ्या पदाला प्राधान्य आहे त्या ठिकाणी तत्पुरुष समास होतो. त्यानंतर जिथे दोन्ही पदे प्रधान असतात
किंवा दोन्हीही पदांना प्राधान्य दिले जाते त्या ठिकाणी द्वंद्व समास होतो. आणि जिथे दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तिथे आपण त्याला बहुव्रीही समास असे म्हणतो. तर मुलांनो, आता आपल्याला एकंदरीत समासाचे जे 4 प्रकार आहेत ते शिकायचे आहेत. त्याचा पहिला समासाचा प्रकार आहे अव्ययीभाव समास. आपण त्याची व्याख्या पाहणार. त्याच्यानंतर त्या समासाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. ती वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर त्याची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपल्या पाठ्यपुस्तकातला जो भाग आहे जे दिलेला आहे ते नंतर आपण ते समजून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण आता अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक समासाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करणार आहोत. समासाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. त्याचे 3 त्याचे उपप्रकार आहेत. त्याचा पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास, तिसरे या ठिकाणी आहे द्विगु समास. त्यानंतर समासाचा मुख्य तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. या द्वंद्व समासाचेही 3 उपप्रकार आहेत. त्यातला पहिला आहे इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व. त्यानंतर समासाचा चौथा मुख्य प्रकार आहे बहुव्रीही समास. या सगळ्या समासाच्या प्रकारांची व्याख्या, या सगळ्या समासांची व्याख्या, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये, त्याची उदाहरणे आणि त्यानंतर मात्र पाठ्यपुस्तकामधला दिलेला भाग, हे सगळं झाल्यानंतर मग पाठ्यपुस्तकातला जो भाग आहे तो भाग तुमच्या लवकर लक्षामध्ये येईल.